मम्मी आपण पिक्चर बघायला जायचं ना सगळेजण? हा जायचंय. हो मला आपली मजा आहे, मॉलला जाणार आपण. मम्मी आपण दुपारी पिक्चर बघायला गेलो असतो की, रात्रीच का चाललोय? कारण तुमची गुण मला माहिती आहेत ना, बाहेर गेले की लगेच तुम्हाला भुका लागतात. त्याच्यापेक्षा का नाही रात्रीच जायचं. आता खरं नवीन आपल्या घातली तिथं मम्मी. आत्ता जेव सांडेल की ह्याच्यावर. तांडू सांडलं तर बदल आणि पटकन जेवायला बस. अगं काय सारिका, बाहेर जाताना कोण जेवून जाते का? बसा की जेवायला जीव देत. मला पिक्चर बघायचं, ते पिक्चर चांगला आहे म्हणून तिथं चाललोय. आणि तिथं मॉलमध्ये गेलं की नाही सगळं बघतात आणि खायला मागतात. भुका लागल्या म्हणजे काय तर घ्यायला लागते. अहो एवढं एवढं ते मक्याचं 10 रुपयाचं ते 90-100 रुपयाला देतात. आणि काय एवढं एवढं समोसा ते बी 100-100 रुपये ना 80-80 रुपये. कुठल्या देवानं सांगितले आपलं काय पैसे उतू चालल्यात बाय. म्हणजे पैसे खर्च करूया जिथं गरज आहे तिथं, पण तिथं काय नेऊन उधळायचं ते उगाच. बाहेर येऊन आणि काय तर खाल्लेलं तेवढं पैशाचं परवडते. आपल्या लहानपणी काय आपण पिक्चर बघितलो नाही, 2-3 रुपयात पिक्चर बघून येत होतो. आणि आता पण काय आपल्या एवढं जागीरदारी होतो चाललं नाही. नॉर्मल थिएटरमध्ये जाऊन बघितलो असतो, पण त्या किती घाण असते त्या साध्या थिएटरमध्ये. एकतर पिक्चर बघायला आपण जात नाही, पण चांगला पिक्चर आले जाऊन बघावं म्हटलं तर त्या मॉलशिवाय पर्याय उरत नाही. त्या मॉलमध्ये गेले की ही लेकरं आपली का नाही ह्यांना लगेच भुका लागतात आणि ढीगभर पैसा जातोय. मग कमी बाकीचे घ्यायला लागला तर आपणच कसं गप बसायचं, म्हणून तरी आपल्याला तिथे घ्यायला लागते. मग एवढं 2 मिनिटाच्या ते लोकांना दाखवायसाठी कुठे ते लाजून कधी पैसे जातात बघा. त्याच्यापेक्षा यांना ढिगाने खायला घातले, तिथे जाऊन आता काय मागत नाहीत. आणि रात्रीचा शो आहे, जाऊन बघायचं, येऊन झोपायचं. अवघड आहे बाई तुझं. एवढा सगळा विचार ना तूच करू शकतीस. गॅस बंद केला. हे अंश इकडे हे जर बाटली भरून घे, आपल्याला तिथं पाणी प्यायला. अगं तिथे मॉल मध्ये हे अलाउड नसतंय. पाण्याची बाटली पण घेऊन जाऊ देत नाहीत. नाही. आत पाणी बी चालत नाही. हा म्हणजे यांची महागड्या बाटल्या घेऊनच आम्ही पाणी प्यायचो. कसलं काय कशात बिझनेस करेल ते सांगतात नाही. आपल्याकडे पर्याय नाही म्हणून आपण तिथं जातोय की नाही पिक्चर बघायला. हे लुटत्यात बघ. माझ्या हातात असतं की नाही मी तर त्यांच्यावर केसच ठोकलो असतो. खरं सांगाले, हसू नकोस. घे आता, तिथपर्यंत प्यायला पाणी पाहिजे की नाही, जा घे भरून तेवढी.